फडके रोडवरचा हा उत्साह आता शिगेला पोहोचत चाललेला आहे। उत्साह भरभरून आहे। सकाळी ही मिरवणूक सुरू झालेली होती, शोभायात्रा सुरू झालेली होती। आता हळूहळू अनेक जण पारंपरिक वेशभूषा करून या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले। अनेक महिला आपल्याला सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अनेक महिलांनी फेटे घातलेले आहेत, पारंपरिक अशी साडी नेसलेली आहे। पारंपरिक साडीचा असा शृंगार या सगळ्यांनीच केलेला आहे। त्यांच्याशी बोलूया, कसं वाटतंय त्यांना आज या शोभायात्रेमध्ये आल्यावर। सुरुवातीला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। कसं वाटतंय गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेत सहभागी झाला? खूप छान वाटतंय। नवीन वर्षाचं, मराठी नवीन वर्षाचं स्वागत आपण परंपरेचं आणि थोडं आधुनिकतेचं मिळून करत आहोत, तर खूप मजा येत आहे धमाल। नेहमी या शोभायात्रेत सहभागी होता? हो कितवं वर्ष? आम्हाला अभिमान आहे आमच्या महाराष्ट्राचा। डोंबिवलीकर आहात सगळ्या? सगळे डोंबिवलीकर। काय मग यंदा नवीन वर्षाचा काय संकल्प धरलाय मनात? काय सगळी चांगली कामं करायची। काय वाटतं शोभायात्रेमध्ये आलात, अनेक वर्ष येता, यंदा काय नवीन दिसतंय? नाही मी दरवर्षी येतो, हे 10वं वर्ष। मग यंदा काय नवीन वाटतंय का? हो चांगलं वाटतंय सगळं। कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय। दरवर्षी सहभागी होता? हो दरवर्षी। यंदा नवीन संकल्प काही मनात धरला नवीन वर्षाचा? घर काम याच्या व्यतिरिक्त काही सुचलं? नवीन संकल्प असा आहे, खूप छान राहायचं, छान खायचं, छान स्वतःवरती लक्ष द्यायचं, स्वतःला म्हणजे आपण सक्सेस करण्यासाठी काय करू शकतो ते बघायचं बस। तुमचं काय? नाही मी घर जॉब ते चालू आहे, ते चांगलं चालू आहे। तर या रोजच्या आपलं धकाधकीचं जे आयुष्य असतं, रोजचं काम, या सगळ्यातून वेळ काढून या सगळ्याजण या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। नवा संकल्प घेऊन, तो म्हणजे आता स्वतःवर लक्ष द्यायचं, स्वतःसाठी काम करायचं, स्वतःसाठी जगायचं। हा उत्साह या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सिद्धेशसह मी प्राची घाणेकर, झी 24 तास, डोंबिवली। तर आपण डोंबिवलीमध्ये सकाळपासूनच या संपूर्ण शोभायात्रेचा अनुभव घेतोय। काय माहोल आहे हे आपण झी 24 तासवर पाहतोय। सध्या आपण फडके रोडवर आहोत आणि या फडके रोडवर काय उत्साह हा तुम्हाला बघायला मिळेल। तरुणाई मोठ्या संख्येने या ठिकाणी एकवटलेली आहे। अगदी सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषा करून, पारंपरिक साज शृंगार करून हे सगळे जण या ठिकाणी एकवटलेले आहेत। ढोल ताशांचा गजर सुरू आहे। विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ या ठिकाणी सहभागी झालेले होते। तरुणाईचा उत्साह देखील आपण पाहतोय। पारंपरिक अशा साड्या नेसून या ठिकाणी सगळे आलेले आहेत। आपण इथल्या काही तरुणींशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना नेमकं आज या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर काय वाटतंय। काय वाटतंय याच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या? दरवर्षी येता का? हो दरवर्षी खूप आनंदाने उत्साहाने येते आणि गुढीपाडवा म्हणजे आपलं एक चैतन्याचं प्रतीक आहे आणि तुम्ही बघू शकता की हा डोंबिवलीकरांचा आनंद उत्साह खूप जोमात आहे।